श्रीमद्भगवद्गीता एक चिंतन या विषयावर आपण प्रवचनमाला घेत आहोत. विषय कर्मासंबंधी चालला होता की कर्म हे काही करायला हवं की करायला नको, आवश्यक आहेत की अनावश्यक आहेत, हा प्रश्न नाही आहे. इच्छा असो अनसो, तुमची मनाची तयारी असो अनसो, कर्म हे घडणारच. या संबंधी आपण बघत होतो. त्याला काही विकल्प नाही आहे, ऑप्शन नाही आहे. फक्त जे कर्म आपल्याला ईश्वराकडे नेतं त्याला आपण साधना म्हणतो, त्याला आपण सत्प्रसंग म्हणतो, सत्कथा म्हणतो, सद्वृत्ती म्हणतो. ज्याच्याशी ज्याची सत लागेल, सत्संग, ते आपल्याला सताकडे घेऊन जातं. आणि उरलेलं सगळं आहे ते असत असतं, कारण ते आपल्याला सताकडून दूर घेऊन जातं. आपल्याला सुरुवातीलाच चित्त ईश्वराकडे कशाने लागेल हा मास्तर माणसांचा प्रश्न होता. त्या उत्तरी त्यांनी 4 योग सांगितले. त्यातला जो विवेक योग आहे, ज्याने अंतरी विवेक जागतो, त्यासंबंधी म्हटलं आहे की एक ईश्वरच सत, बाकी सगळं असत. ईश्वर सत का आहे? कारण तो नित्य आहे म्हणून सत आहे. नित्य म्हणजे काय? नेहमीचाच, सदाचाच, नाही असं कधीच नसणारा, त्याला नित्य म्हणतात की नाही. आपण म्हणतो नित्याची कटकट आहे असं म्हणतो ना, ते संपतच नाही की नाही. हा नित्य म्हणजे सदाचाच. आणि त्याच्या विरुद्ध म्हणजे अनित्य, नसूनसुद्धा असलं असं वाटणारं, त्याला अनित्य म्हणतात. नित्य म्हणजे शाश्वत. नित्य शाश्वतोयम पुराणो, दोन्ही शब्द जवळजवळ गीतेमध्ये दुसऱ्यात आले. अशाश्वतम अनित्यम वगैरे गीतेमध्ये आलेलं आहे. महात्मानं न प्राप्नोती आणि दुःखालयम अशाश्वतम. हे दुःख आणि दुःखाचा आगर असणारं, अनित्य असणारं हे जग, हे सत्पुरुषांना प्राप्त होत नाही. अनित्यम अशाश्वतम, अनित्यम, असुखम, असुखम म्हणजे दुःखम, अनित्यम सुखम लोकम इमम प्राप्य. हे लोक कसं आहे, हा संसार कसा आहे? अनित्य आहे, म्हणजे सदाचाच नाही आहे. पण सदाचाच नाही असं वाटतच नाही कधी आपल्याला, ही त्यालाच माया म्हटलेलं आहे. म्हणून इथे जे म्हटलं आहे की ईश्वराची कृपा संपादू जाता आद्याशक्तिरूपिणी जी, तिला प्रसन्न करून घेतलं पाहिजे, तीच महामाया. जसं गीते म्हटलं आहे, मम माया दुरत्यया, माझी माया ही दुरत्यय आहे. तिला उल्लंघून जाता येत नाही, म्हणजे तिला बाजूला सरून जाता येत नाही. म्हणून वचनामृतामध्ये लक्ष्मणाला रामाचं दर्शन होत नाही, कारण मध्ये सीता आहे म्हणून. मग सीतेला लक्ष्मणाची अडचण कळते की नाही, ती स्वतःच बाजूला होऊन जाते. मग लक्ष्मणाला रामाचं दर्शन होतं, असा उल्लेख आपण वचनामृतामध्ये बघतो. ती आद्यारूपिणी माया म्हणजे ती ब्रह्ममयी आहे. जसं ब्रह्म आद्य आहे, ओम नमो जी आद्या, ते आद्य आहे म्हणजे प्रथम, सदाचाच असणारं, सनातन की नाही. तसंच ती ब्रह्मरूपिणी, ब्रह्ममयी ठाकूर ज्याला म्हणतात, ब्रह्ममयी म्हणतात, नवीन शब्द आहे हा की नाही. ती ब्रह्ममयीसुद्धा आद्याच आहे. ब्रह्म आणि
प्रकृतीमध्ये अंतर नाही की नाही, हे दोन्ही एकच. परंतु ती जगाला भुरळ पाडते. आपल्या शक्तीनं जगाला भुरळ पाडून सृष्टीस्थिती प्रलयाच्या घडामोडी करीत असते. तीनच म्हणजे त्या आद्यशक्ती मायेनंच साऱ्यांना सर्वभूतानि सम्मोह सर्गे यान्ति परंतप. गीता म्हणते सर्वभूत म्हणजे अपवाद नाही. सम्मोह नुसतं मोह नाही, सम्मोह. सम्मोहनं तुम्हाला शब्द माहिती आहे, हिप्नोटाईज करून टाकलं आहे. केव्हापासून? हे अर्जुना परंतपा, संबोधन आहे अर्जुनासाठी. सर्गे यान्ति, सर्ग म्हणजे सृष्टी उत्पत्ती, त्याला सर्ग म्हणतात. यान्ति तेव्हापासून, जेव्हा सृष्टीची उत्पत्ती झाली त्याबरोबर आपली उत्पत्ती झाली. मन्वंतर ज्याला म्हणतात की नाही, पहिला मानव, त्याची आपण संतान, आपण त्याचे वंशज आहोत, म्हणून आपल्याला मानव म्हटलं जातं. मनुची संतान म्हणून मानव. तेव्हापासून ती आद्या शक्ती आपला प्रभाव दाखवित आहे. ती सर्व यच्च्या जगाला भुरळ पाडते, मोहात टाकते, म्हणजे समजू देत नाही. जे आहे ते समजू देत नाही. समजा कोणावर संमोहनाचा प्रयोग केला, तो विसरून जातो तो कोण आहे की नाही. मग ज्याप्रमाणे त्याला सांगितलं जाईल त्याप्रमाणे आदेशाप्रमाणे तो वागतो. तू गाणं म्हण, तो गाणं म्हणायला लागेल. त्याने जन्मात कधी गाणं म्हटलं नसेल. तू नाचायला लाग, तो नाचायला लागेल. त्याला नाचता वगैरे काही येत नाही आहे की नाही. तो विनोद असतो, पण त्याला कळत नाही की मला नाचता येत नाही, मला गाता येत नाही आहे की नाही. त्याला भाषण द्यायला लागेल. त्याने कधी जन्मात भाषण दिलेलं नाही आहे, पण तो आता काय, आता संमोहनाखाली आहे की नाही. आता तो नॉर्मल नाही आहे नाही. म्हणून त्याला म्हणतात ती शक्ती आहे की नाही, संमोहनी शक्ती म्हणतात की नाही. ती शक्ती कुठली? ती ब्रह्माची शक्ती आहे. म्हटलं आहे इथे तिनं साऱ्या जगाला अज्ञानात गुंग करून टाकलं आहे. म्हणजे लोक बेभान झाले, भान विसरली आहेत की नाही. ही परिस्थिती आपल्याला माहीत असली ना, परिस्थिती माहीत असली की मग आपण त्याप्रमाणे स्वतःला ॲडजस्ट करून घेतो नाही. समजा पावसाचे दिवस आहे, आता आपल्याला माहीत आहे पावसाचे दिवस आहे, केव्हाही पाऊस पडू शकतो, त्याचं काही नेम नाही आहे. आपण त्या तयारीने निघतो, घरातून छत्री घेऊन निघतो की नाही. पाऊस नाही आहे पण केव्हाही पडू शकतो, त्याचा काही नेम नाही आहे. मग आपल्याकडे छत्री असली की आपण पावसापासून सुरक्षित राहू, म्हणजे आपण त्याप्रमाणे तयारी करतो. तसंच ह्या गोष्टी आपल्याला जर कळल्या की आपण भानावर नाही आहे की नाही, आपण गुंगापासून गुंगी शब्द आला आहे की नाही. आपण गुंगीत आहोत. अफूची गुंगी असते, दारूची गुंगी असते, व्यसनाची गुंगी असते की नाही. त्याला मद म्हणतात. मदपासून मध्य शब्द आला आहे. 6 विकार आहेत ना, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. मद हा शब्द मध्य शब्द मदपासून आलेला आहे. म्हणजे मद्य पिल्यानंतर माणसं गुंग होतात, बेभान होतात, ते भानावर नसतात. तसंच आपण सगळेजण बेभान आहोत, भानावर नाही आहे की आपण काय आहोत, ब्रह्माशी जोडलेले आहोत, ब्रह्मरूप आहोत नाही. आपण सगळे ब्रह्मरूप आहोत. आपल्यामध्ये आत बाहेर ब्रह्म सोडून दुसरं तिसरं काहीही नाही आहे नाही. फक्त एकच आहे, ब्रह्म आहे आणि ब्रह्मच आहे. एकमेव, एकम म्हणजे ब्रह्म. ब्रह्मच आहे आणि ब्रह्म आहे आणि ब्रह्मच आहे आणि ब्रह्म सोडून दुसरं काहीही नाही आहे. अद्वितीयम, दुसरं तिसरं काहीही नाही आहे. ही परिस्थिती, हे सत्य आहे. याला सत म्हटलं जातं. सच्चित आनंद, अस्ति भाती प्रिय. हेच अस्ति आहे म्हणजे आहे. सत अस्ति, सत असतं, असत नसतं. जे असतं नेहमीच असतं, कधीच नसतं, असं नसतं, त्याला सत म्हटलं जातं. नाही, सत जे आहे हे आपलं खरं रूप आहे, मानवाचे खरे स्वरूप. स्वामी विवेकानंदांचं याच्यामध्ये ज्ञानयोगामध्ये एक व्याख्यान आहे की नाही. खरा मानव हा तोच आहे, पण आपल्याला त्याची काहीही जाणीव नाही आहे. जसं कारण
त्या महामायेने जगाला भुरळ पाडून टाकली आहे की नाही. आपल्याला गुंगी आलेली आहे, गुंगीचं औषध दिलं, गुंगीचं इंजेक्शन दिलं तर आपल्या डोळ्यावर झापड येते, आपण झोपून जातो. किंवा ॲनेस्थेशिया वगैरे देतात आहे की नाही, आपलं अस्तित्वच नष्ट होऊन जातं. जणू काही त्यावेळी पुरते तरी जो ॲनेस्थेशियाचा गुंगीचा जो अंमल असतो तो जोपर्यंत असतो तोपर्यंत माणूस जवळपास मेल्यासारखाच असतो. त्याच्यात तो जाऊ पण शकतो, त्याचा हार्ट पण बंद पडू शकतो आहे की नाही. झोपेमध्ये सुद्धा आपण झोपतो, पण झोपेमध्ये काही होऊ शकतं. आपण उठूच काही असं काही त्याची कोणी खात्री देत नाही, कोणी आपलं बॉन्ड पेपर लिहून दिलं नसतं, आता झोपा तुम्ही नक्की उठाल आहे की नाही, असं कोणी आपल्याला लिहून देत नाही. आपणच विश्वास ठेवतो आणि म्हणून झोपून जातो आहे की नाही. जर आपला विश्वास नसला की झोपल्यानंतर मग उठूच की नाही, झोपायला मुश्किल झालीच ते आपली. आपल्याला वाटतं की बहुतेक आपण उठू आहे की नाही. जरी आपल्याला कोणी लिहून दिलं नसतं, खात्री दिली नसती, कोणी सांगितलं नसलं तरी आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो की नाही आपण कालही उठलो होतो, परवाही उठलो होतो, आजही उठू, उद्याही उठू. आपला फक्त काय विश्वास आहे, श्रद्धा आहे की नाही. तसं घडेल तर काही सांगता येत नाही. म्हणून ही जी गुंगी आहे ही गुंगी करून ठेवलं आहे. आणि त्यामुळे काय आहे, माणसाला फक्त बाहेरच्या गोष्टी दिसायच्या. बाहेरच्या म्हणजे तुमच्या नसलेल्या, तुमच्यापासून दूर असलेल्या, त्याला बाहेरच्या म्हणतात आहे की नाही. तुमच्या नाही आहे, तुमच्यापासून दूर आहे, तुमच्यापासून वेगळे आहे. म्हणून माणसाला तो कोण आहे हे कधीच कळत नाही. आणि बाहेरच खितपत राहिल्यास आपलं मन, इथे मनाचा संबंध येतो, आपलं मन सतापासून दूर राहिल्यास, म्हणून त्याला इथे म्हटलं आहे बाहेर राहिल्यास, म्हणजे सतपासून दूर राहिल्यास. आणि ते नेहमीच घडतं की नाही, म्हणून त्याला सत्संग म्हणतात, सत्प्रसंग म्हणतात. त्याचं कारण काय, तुम्ही त्यावेळेपुरते का होईना तुम्ही स्वतःच्या जवळ असता, निकट असता, म्हणून त्याला संग म्हटलेलं आहे. स्वतःच्या बाजूला बसले असतात आहे की नाही, अगदी जवळ आहे. म्हणून ध्यान, दिस मेडिटेशन स्टेट इज द हायेस्ट स्टेट ऑफ एक्झिस्टन्स, स्वामीजींनी म्हटलं आहे. ध्यान म्हणजे तुम्ही स्वतःच्या निकट असता, अत्यंत जवळ असतं. उपवास, उप अधिक वास, उप म्हणजे निकट, जवळ आहे की नाही. वास म्हणजे राहणं, उपवास म्हणजे जवळ राहणं, अति निकट राहणं, त्याला उपवास म्हणतात की नाही. तसं सत्संग म्हणजे स्वतःच्या जवळ राहणं. त्याने एक तरंग निर्माण होते, वृत्ती निर्माण होते, संस्कार निर्माण होतात की नाही. त्यांनी सगळं काही घडतं असं नाही आहे, पण काहीच घडत असंही नाही आहे की नाही. बरंच काही घडतं असंही म्हणता येईल आहे की नाही. आपल्याला म्हणतं बरंच काही घडता येईल, कारण काय, ह्या सगळ्यांची समष्टी जेव्हा होते, थोडं 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 करता 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 ती आपली संस्कारांची पुंजी होते, समष्टी होते, आणि तसा आपला स्वभाव बनतो. मग तेच आपल्याला आवडायला लागतं की नाही. जसं गीतेच्या दुसऱ्या अध्यायात म्हटलं आहे की कामात क्रोधो बिजायते, क्रोधात भवती सम्मोह, हे सगळे एकामुळे दुसरामध्ये तिसरं होतं. सुरुवात कशी आहे त्याची, ध्यायतो विषयान पुंसः आहे की नाही. ध्यायतो चिंतयतो, शंकराचार्य म्हटलं आहे की नाही. ज्याचं आपण ध्यान करू, ज्याचं चिंतन करू, कारण ध्यानामध्ये चिंतनसुद्धा असतं, अध्याहृत असतं त्याच्यामध्ये. ध्यायतो विषयान पुंसः, मनुष्य विषयांचं ध्यान करतो, चिंतन करतो. डोळे करून बंद करून करेल का डोळे उघडून करेल? डोळे बंद करून ईश्वराचं चिंतन करेल, डोळे उघडून ईश्वराचं चिंतन करेल आहे की नाही. मनुष्य पुंसः म्हणजे मनुष्य. ध्यायतो विषयान पुंसः, तो जेव्हा चिंतन करेल त्यावेळी काय होईल की त्याचा संस्कार प्रति छाप पडेल मनावर आहे की नाही. आणि मग तो त्याचा स्वभाव बनून जाईल. म्हणून शेवटी म्हटलं आहे पुरुषार्थाय अयोग्यो भवती विनश्यती. जर चुकीचे संस्कार पडले, विरुद्ध संस्कार पडले की नाही, तर प्रणश्यती, आपण त्याच्यापासून दूर जातो. पुरुषार्थाय अयोग्यो
भवती असे शंकराचार्य म्हणतात. आपण पुरुषार्थ प्राप्त करू शकणार नाही. मग सगळेच पुरुषार्थ आले त्याच्यात, धर्म अर्थ काम हे तिन्ही पुरुषार्थ, परमपुरुषार्थ मोक्ष तो सुद्धा आपल्या हाती पडणार नाही. म्हणून याच्याविषयी आपल्याला कल्पना राहावी, कल्पना यावी. ज्या गोष्टीची म्हणून त्या म्हणतात नॉलेज इज स्ट्रेंथ की नाही. ज्ञान हे बल असतं की नाही. तुमच्याकडे ज्ञान असेल तर तुम्ही बलवान व्हाल. कारण काय, बलवान हा दुर्बलतेपासून दूर असतो की नाही. बल तुम्हाला कॉन्फिडन्स देतो की नाही, विश्वास देतो. निगेटिव्ह गोष्टी आपल्यापासून दूर जातात. म्हणून स्वामींनी स्ट्रेंथ इज लाईफ म्हटलं आहे. बल हे जीवन याच्यासाठी म्हटलं आहे की आपल्यामध्ये आत्मविश्वास कमी असतो, दुर्बलता खूप असते. कुठून आली ती दुर्बलता, लॅक ऑफ कॉन्फिडन्स कुठून आलं, कारण त्याची आपण बरीचशी तजवीज केली आहे. तेच करत आलो आपण आहे की नाही. जेणेकरून आपला आत्मविश्वास खच्ची होईल आहे की नाही. आपण दुर्बल बनवू आहे. दुर्बल गोष्टींच्या संपर्कात आलो आपण, दुर्बल गोष्टींचाच विचार आपण ग्रहण केलेत आहे की नाही. बराच काळ झालं ते. आणि त्याचा परिणाम म्हणजे आपलं वाटतं असं कसं म्हणजे त्याची तयारी आपण बरीच केली होती, फार फार पूर्वीपासून केली आहे असं म्हणता येईल. थोड्या वेळासाठी जन्मजन्म आपण तेच करत आलो आहे की नाही. त्यामुळे आपण असं आहोत. म्हणून इथे त्याची आपल्याला जाणीव करून द्याल, त्यालाच विवेक म्हणतात की नाही. ज्या गोष्टीची जाणीव असते त्याला ज्ञान म्हणतो आपण. त्याची जाणीव करून झाली. मग जाणीव ज्ञान हे फक्त ब्रह्माचंच असतं असं नाही, अब्रह्माचं पण असतं आहे की नाही. विरुद्ध गोष्टीचं पण ज्ञान असतं की नाही. त्या विरुद्ध गोष्टी तुमच्याकडे विरुद्ध सगळे होऊन जाणार की नाही. ही फक्त याची जाणीव. हे झाल्यानंतर काही सगळे काय होऊन जाईल असं नाही आहे. पण जसं मी म्हटलं मग की काहीच होत नाही असं नाही. आपलं दोन्ही गोष्टी माहीत पाहिजे. नाही तर आपण काय करू, झालं वाचलं की सत्संग केला की आपला तर ब्रह्मज्ञानाला काही वेळ नाही आहे की नाही. आणखी 2-4 सत्संग केले की आपल्याला ब्रह्मज्ञान झालं आपलं, असं नाही. आणि काहीच होत नाही म्हटलं मग कशाला करायचं, जाऊ दे. आपला विश्वासच गेला, श्रद्धाच गेली, भक्तीच गेली. म्हणून दोन्ही गोष्टी आपल्याला सांभाळायला पाहिजे एकाच वेळी की नाही. म्हणून त्या आनंदमय सनातन पुरुषाला जाणता यायचं नाही. आनंदमय सनातन पुरुष म्हणजे ब्रह्म आहे की नाही. तो आनंदमय आहे. सुंदर शब्द आहे. सनातन आहे हे ठाकूरांचे शब्द आहे की नाही. पुरुष आहे, 3 शब्द वापरले त्यांनी. तिन्ही शब्द महत्त्वाचे आहेत आहे की नाही. पुरुष म्हणजे परमतत्व. गीतेच्या 15व्या अध्यायात तर पुरुषोत्तम म्हटलं. उत्तम पुरुष म्हणजे सर्वोच्च तत्व. त्याच्यापेक्षा आणखी उच्च तत्व नाही, म्हणून त्याला उत्तम पुरुष म्हटलं आहे. सर्वोत्तम या अर्थाने. आपण सर्वोत्तम ढाल देतो ना स्पर्धेमध्ये की नाही, याच्यापेक्षा आणखी उत्तम नाही. तर ते पुरुष म्हणजे सनातन. सनातन म्हणजे सर्वदा. आपण जे सुरुवातीला बघितलं नित्य, हे लक्षात घेतलं पाहिजे. हे जग नित्य नाही हे कधी वाटतच नाही आपला. हेच त्यालाच म्हणतात मोहिनी. याच्याविषयी आश्चर्य वाटायला पाहिजे आपल्याला आहे की नाही, की हे जग नित्य नाही आहे की नाही. नित्य नसूनसुद्धा आपल्याला नित्य वाटतं. हा काय चमत्कार आहे, ही काय जादू आहे. पण हे असंच आहे, वास्तविकता अशीच आहे की नाही. यातलं काहीच नित्य नाही आहे. म्हणजे आपल्याला कशाचीच खात्री देता येत नाही. तरी पण आपण सगळं ठीक चाललं आहे खात्री दिल्याप्रमाणे आपण वागत असतो. जसं मी मग म्हटलं, आपण झोपल्यानंतर कोणीच आपल्याला खात्री देत नाही आहे. फक्त उदाहरण म्हणून घेतो आहे मी की नाही. तरी पण निश्चिंतपणे झोपतो की नाही. आणि झोपल्यानंतर आपण सगळं जग विसरून जातो आहे की नाही. तरी पण आपल्याला वाटतं आपण नक्की उद्या उठूच. कशाच्या भरोशावर म्हणतो आपण उद्या उठूच नक्की. त्याला काहीच आधार नाही आहे की नाही. तर्काचा आधार नाही आहे, शास्त्राचा आधार नाही आहे, कशाचाच आधार नाही, अनुभूतीचा आधार नाही आहे. पुष्कळ लोक झोपतात आणि झोपतातच आहे की नाही. हे आपण त्याला अनुभूती म्हणतात आहे की नाही. श्रुती युक्ती अनुभूती म्हणजे अनुभूती म्हणजे अनुभव. तसा अनुभव नाही आहे की नाही. तरी पण माणसं निश्चिंतपणे झोपतात. फक्त उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला आहे की नाही. म्हणजे अनुभव नसूनसुद्धा, लॉजिक नसूनसुद्धा, शास्त्राचा आधार नसूनसुद्धा आपण पूर्णपणे निश्चिंत असतो. हा विवेक आपल्याला सांगतो तुम्ही थोडा विचार करा आहे की नाही.
विचार केल्यानंतर आपल्याला सगळं मग विचार केला आपण जगायचं कसं, नाही जगता येतं. नीट विचार करूनसुद्धा माणसाला जगता येतं, आनंदाने जगता येतं, सुखाने जगता येतं, निश्चिंतपणे जगता येतं. लक्षात घ्या, आहे की नाही. कारण भीतीच नाही तुम्हाला, आहे की नाही. कशाचीच भीती नाही आहे, कारण आपलं माहिती आहे आपल्यापासून दुसरं कोणीच नाही आहे जगामध्ये. द्वितीयाद वै भयं भवती उपनिषद म्हणतात. भयं भवती केव्हा, भय केव्हा निर्माण होतं, जेव्हा दोन असतात तेव्हाच, आहे की नाही. जेव्हा दोन नसेल तेव्हा भय नसतंच. आपण सदा नेहमी काय असतो, भयाने ग्रस्त असतो, आहे की नाही. म्हणून आपलं कधी सुख आणि चैन नसते, आहे की नाही. म्हणजे सुख चैन नसण्यासारखी परिस्थिती काहीच नाही, सगळंच ठीक चालू आहे, अगदी व्यवस्थित सगळं चालू आहे. पण मनामध्ये मात्र व्याकुळता आहे, मन व्याकुळ झालं आहे देवासाठी नाही, की नाही, अनिश्चिततेसाठी. त्यालाच अनित्य म्हटलं आहे, की नाही. अनिश्चितता आहे. कशाची अनिश्चितता आहे, सगळीच अनिश्चितता आहे. कबीरा इस संसार में, कबीरदाचा छान दोहा आहे, कबीरा इस संसार में कभी न हो सुख चैन. कबीरदासजी म्हणतात या जगामध्ये कधीही सुख आणि चैन असणार नाही. हा काय शाप आहे का, हे काही शापवाणी नाही आहे, ते नाही की कधी सुख चैन राहणार नाही जगामध्ये. हा निगेटिव्ह थॉट आहे, नाही, फक्त त्याची जाणीव करून देत आहे, की नाही. ही सतत जाणीव होता होता आपला विवेक जागृत. बिनु सत्संग विवेक न होई, की नाही. सत्संगाशिवाय विवेक होत नाही. स्वतःच्या जवळ गेल्याशिवाय, स्वतःशी स्वतःला जोडल्याशिवाय मनामध्ये शहाणपणा येत नाही, विवेक होत नाही, की नाही. योग्य काय, अयोग्य काय, बरं काय, वाईट काय, सार काय, असार काय, सत काय, असत काय, शाश्वत काय, अशाश्वत काय, नित्य काय, अनित्य काय, हे आपल्या डोक्यात कधी शिरत नाही. हे पक्कं आहे, की नाही. नाही सगळेच लोक शहाणे झाले असते. शहाणे आहेत कोण जगामध्ये, की नाही, कोणीच नाही आहे, फारच कमी आहे. कबीरा इस संसार में कभी न हो सुख चैन. त्याचं कारण पण त्यांनी सांगितलं आहे कबीरांनी. सदा नगारा कूचका बाजत है दिन रैन. रैन म्हणजे रात्र, दिन म्हणजे दिवस, कूच म्हणजे मार्चिंग ऑर्डर्स, आहे की नाही. चला निघा, युद्धाच्या भूमीवर जा, लढाई करायची आहे, की नाही, मरायचं आहे, की नाही. त्याला कूचका म्हणतात. मार्चिंग ऑर्डर्सला कूच म्हणतात. सैन्य कूच करतं ना, त्याला मार्चिंग ऑर्डर्स कूच म्हणतात. सदा नगारा कूचका बाजत है दिन रैन, म्हणून कभी न हो सुख चैन, की नेहमी नगारा वाजतो. मंदिरात पूर्वी नगारे असायचे, कोपऱ्यामध्ये नगारे असायचे, आरतीला डान वाजवायचे. मग काही तुम्हाला कानात काही, की नाही. इतक्या सैन्याला सगळी बातमी द्यायचे, नगारे वाजवले सगळे दूर दूर दूरपर्यंत, त्याला ढोल म्हणतात, की नाही. तर ते वाजतात, आवाज दूर दूरपर्यंत जातो, मग सगळे लोक युद्धभूमीवर जातात. सदा नगारा कूचका बाजत है दिन. हा नगारा म्हणजे कशाचा वाजतो आहे, तुम्हाला कशाचा आवाज येतो आहे, कूच करा. पुष्कळ झालं, आता चला 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 वेळ होतो आहे, की नाही. मग कसलं सुख आणि कसलं चैन. जो माणूस युद्धभूमीवर जातो मरण्यासाठी, त्याला कसलं सुख आणि कसलं चैन, की नाही. म्हणून सनातन आनंदमय पुरुषाला इथे म्हटलं आहे जाणता यायचं नाही. आणि जाणता येणं हेच आपल्यासाठी मुख्य काम आहे, त्यालाच कर्म म्हटलेलं आहे, की नाही. इथे याच्या आधी एक प्रश्न आला आहे की महाराज कुटुंबाविषयी कर्तव्य कोठवर. आता कुठून कुठपर्यंत आलो बघा, आहे की नाही. आपण इकडे गेलो, आता एकदम कुटुंबापर्यंत कर्तव्यपर्यंत आलो, पण ते टाळता येत नाही, लक्षात घ्या. म्हणून हा प्रश्न आला आणि त्याचं प्रश्नाचं उत्तर पण दिलेलं आहे. असं म्हटलं नाही हे कुठून आणलं कर्तव्य आणि कुठून आणलं कुटुंब, असं नाही. हे ठीक झाल्याशिवाय तुम्ही सनातन आनंदमय पुरुषाच्या विषयी विचार करू शकणार नाही, त्याचं चिंतन करू शकणार नाही. म्हणून वेदांतामध्ये आपण त्याला कर्मयोगसुद्धा म्हणू शकतो. गीतेमध्ये कर्मयोग आहे बराचसा, आहे की नाही. कर्मयोग म्हणजे आपण ज्याला म्हणतो तो कर्मयोग नाही, आहे की नाही. आपल्या कर्मयोगाच्या विचित्र कल्पना आहेत, की नाही. ते काही विद्वानांनी आपल्यापर्यंत पोचवलेले आहेत, नाही. परंतु कर्मयोगाचा, शास्त्रीय कर्मयोगाचा तो अर्थ नाही आहे, गीतोक्त कर्मयोगाचा तो अर्थ नाही आहे, की नाही.
गीता म्हणते कर्म काय आहे? यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधना, आहे की नाही? सुंदर, एका ओळीत सगळं येऊन गेलं आहे बघा. त्याला कर्मयोग म्हटलं आहे. यज्ञो वै विष्णू, विष्णू व्याप्तत्वात. जे परमतत्व सगळं व्याप्त आहे, ब्रह्मतत्व सगळं व्याप्त आहे, द्वितीय काही नाही आहे की नाही, त्याच्यासाठी जर कर्म केलं, यज्ञार्थात देवासाठी नाही. आणि हीच संकल्पना संपूर्ण गीतेमध्ये मांडली आहे आणि संपूर्ण तुमच्या वेदांमध्ये मांडलेली आहे, गीतेमध्ये मांडलेली आहे. लक्षात घ्या तुम्ही, आहे की नाही? म्हणून ते अध्यापन जरी म्हटलं आहे, आपण जे यावेळी बघितलं 68 श्लोक आहे तो, य इमं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति भक्तिं मयिकवरां कृत्वा मामे वैश्यत्य संशय. आहे की नाही? अर्जुना, ही माझी वाणी अत्यंत गुह्य आहे, गहन आहे. अध्यात्मज्ञान परमं गुह्य आहे, अतिशय गहन आहे की नाही? बहुतेकांच्या डोक्यावरून जातं की नाही? डोक्यावरून जातं म्हणजे डोक्यात जाण्यासाठी असतं, पण आपण त्याप्रमाणे प्रस्तुत नाही की नाही? आपण त्याप्रमाणे स्वतःला तयार नाही केलं. कोणती गोष्ट, हे तर अध्यात्म आहे, कोणती गोष्ट आपण त्याला तयार नसलं तर आपल्या डोक्यात शिरणार नाही. मला कॉम्प्युटर शिकायचा नाही, तर मी किती केलं तरी मला कॉम्प्युटर शिकता येणार नाही, आहे की नाही? मला मोबाईलसुद्धा नीट वापरता येणार नाही, कारण माझी तयारी नाही आहे, माझी मनाचीच तयारी नाही आहे. मला ते शिकायचंच नाही आहे, मला ते नकोच आहे. मला माझ्या खिशातसुद्धा ठेवायचं असं इथपर्यंत पाळी असेल तर मला कसं काय येणार माझ्याकडे? ते ज्ञान माझ्याकडे कसं काय येणार? इथे म्हटलं परमं गुह्य, याचा अर्थ तुम्हाला काही कळणार असं नाही आहे, तुमची तयारीच नाही आहे की नाही? हे अतिशय महत्त्वाचं आहे, याच्याशिवाय दुसरं महत्त्वाचं असूच शकत नाही. किंवा स्वामीने ज्ञानामध्ये हा बाकी सगळा फापट, संतोष आहे, फापट पसारा म्हटला आहे, त्यांनी शब्द वापरला आहे की नाही? इतर सर्व फापट पसारा आहे की नाही? कमीत कमी आपण जेव्हा सत्संग करू तेव्हासुद्धा जरी आपल्याला वाटलं ठीक आहे फापट पसारा आहे, संपल्यानंतर आपण फापट पसाराने असं म्हणूया, पण इथले तर कमीत कमी फापट पसारा आहे, इतकीसुद्धा आपली मनाची तयारी नसते, आहे की नाही? आपण मन स्वीकारत नाही की नाही? मन ते स्वीकारत नाही, हे लक्षात घ्या तुम्ही, आहे की नाही? आपण स्वीकारत नाही असं म्हणतो आहे की नाही, पण खरं म्हणजे मन स्वीकारत नाही आहे की नाही? कारण मनामध्ये ते संस्कारच आपण निर्माण केले नाही आहेत, ते गोळा केलेले नाही आहेत. कोणती गोष्ट एका दिवसात होत नसते की नाही, एका जन्मात होत नसते. जन्मनी जन्मनी म्हटलं आहे की नाही? अनेक जन्म संसिद्धो, गीता म्हणते अनेक जन्म हळूहळू सिद्ध होत होतो. संसिद्धो म्हणजे अनेक जन्म प्रयत्न, संसिद्ध असतो तो, अनेक जन्म बराच काही मिळवतो, थोडं 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 सिद्धी मिळवतो. सिद्धी म्हणजे यश, आहे की नाही? थोडं यश मिळतं, थोडं तत्व म्हणजे तदनंतरम, त्यानंतर यांती परांगती, त्याला परागती, शेवटची गती जी आहे सर्वश्रेष्ठ गती आहे, कधीतरी त्यानंतर मिळते. ह्या सगळ्या गोष्टी यासाठी सांगतात की कमीत कमी जेवढं जमेल तेवढं करून घ्या, करून घ्या, करून घ्या, आहे की नाही? थोडं 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 थोडं, जसं म्हणतात ना पाणी थोडं थोडं जमा होतं, थेंबे थेंबे तळे साचे. धनसुद्धा थोडं थोडं करावं लागतं, जमा करावं लागतं. एकदम काही तुम्ही काही खूप धन तुमच्या थोडं 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 तुम्हाला गोळा करावं लागतं आहे, तेव्हा धन जमा होतं. अशाच काही काही गोष्टी असतात, प्रत्येक गोष्ट थोडी थोडी तुम्हाला एकत्रित करावं लागतं, अचानक काही होत नसतं. आणि ही तर भक्तिमयी परां कृत्वा मामे वैश्यत्य संशय, आहे की नाही? तो माझी पराभक्ती करतो, हे कर्माविषयी म्हणतो आहे आपण. तो माझी पराभक्ती करतो, मद्भक्तेषु अभिधास्यति, माझ्या भक्तांना हे ज्ञान जो सांगतो, आहे की नाही? तो माझी पराभक्ती, पराभक्ती तुम्हाला माहिती आहे की नाही? वैधी भक्ती असते, दुसरी पराभक्ती असते. पराभक्ती म्हणजे सर्वश्रेष्ठ भक्ती. ठाकूर म्हणतात, त्यांची प्रार्थना आहे ना, मा आम्ही तुम्हाला शरण, मी आई तुला शरण गेलो आहे, शरण गेलो आहे, शरण आलो आहे की नाही? शेवटी म्हटलं आहे, आई मी साधनहीन आहे, भजनहीन आहे, ज्ञानहीन आहे, मला शुद्ध भक्ती दे, आहे की नाही? बाकी काहीच मागितलं नाही, कारण माझ्याकडे काहीच नाही आहे. माझ्याकडे साधनही नाही आहे, न मंत्रम नो यंत्रम तदपि न जाने स्तुती, माझ्याकडे काहीच नाही आहे, साधन नाही आहे, भक्ती नाही आहे, ज्ञान आहे, सगळं हीन आहे, काहीच नाही आहे, त्याच्या विरहित आहे मी, आहे की नाही? मग काहीच देणार नाही तर मिळणार कसं? तरी मला पाहिजे तुझी कृपा पाहिजे, आहे की नाही? मला तुला देण्यासारखं काहीच नाही आहे की नाही, तरी माझा तुझ्यावर क्लेम आहे, दावा आहे,
आहे की नाही. मी काहीच देऊ शकत नाही. मोजियले हरिनाम आहे ना, काय श्वासामधूनही मी इतके श्वास घेतले आहे, हरीचं प्रत्येक श्वासात देवाचं नाव घेतलं आहे की नाही. मैंने मोल लियो गोविंद असं काय ते मिरेचं भजन आहे ते, आहे की नाही. मी गोविंदाला विकत घेतलं, विकत घेतलं आशाम असं ते जुन्या याच्यातलं होतं, आहे की नाही. जन्मभरीच्या श्वासा इतके मोजियले हरिनाम असं काहीतरी आहे ते, आहे की नाही. जन्मभरी जेवढे श्वास घेतले तेवढं हरिनाम घेतलं आहे मी, आणि मी देवाला विकत घेतलं आहे. सुंदर कल्पना आहे. मला वाटते ते सूरदासांची आहे की मिरीची, मला आठवत नाही आहे की नाही. पण मला काहीच देता येत नाही आहे, तरी पण मला काय पाहिजे, भक्ती नाही आहे, शुद्ध भक्ती पाहिजे. हे शुद्ध भक्ती हे सुद्धा श्रीरामकृष्ण शब्द आहे, अद्भुत शब्द आहे. शुद्ध भक्तीसुद्धा, भक्तीला आणखी एक विशेष लावलं, ती सवंग भक्ती म्हटलं आहे की नाही. ती सुद्धा वाईट नाही, काहीच नसणे, काहीतरी भक्ती आहे आणि सवंग आहे ती, म्हणजे अगदी हलक्या प्रतीची, त्याला सवंग म्हणतात. शुद्ध भक्ती नाही, यालाच म्हटलं आहे पराभक्ती, आहे की नाही. शास्त्रात त्याला पराभक्ती, स्वामींचा पराय भक्तियोग तुम्ही वाचला तर तुम्हाला ते दिसेल. पराभक्ती एक वैधी भक्ती आहे, आणि पराभक्ती म्हणजे सर्वश्रेष्ठ भक्ती. भक्तिमयी परांग कृत्वा, तो माझी पराभक्ती करतो आहे, याच्याविषयी काहीही संशय नाही. तुमच्या मनात संशय असेल, संशय ठेवू नका की नाही. त्याच्यावर किती सुंदर आपण कर्मयोगाचा विषय बघतो आहे की नाही. कर्म बघतो आहे, काय सुंदर ती व्याख्या केली त्याची, की शंकराचार्य म्हणतात भगवत परमगुरोः की नाही मया शुश्रूषा करोमि इति. परमगुरो कोण आहे, ब्रह्म आहे, लक्षात घ्या. म्हणून सच्चिदानंद श्रीरामकृष्ण वारंवार वचनामृतात म्हणतात की नाही. पुष्कळ येईल, आता पुढे येईल, याच्यातच थोड्या वेळात येते की एक मात्र सच्चिदानंदच गुरु नाही. म्हणून आपल्याकडे भारतामध्ये हिंदू परंपरेमध्ये गुरुभक्ती आहे, गुरुची सेवा आहे, गुरुची उपासना आहे. लक्षात घ्या, सगळे आपले जे दैवत आहे ते सगळे गुरु आहे. आपण विसरून गेलो आहे ते, आपण त्यांना देवता म्हणून घेतलं आहे. चूक काही नाही याच्यामध्ये. देवता आपण सकामतेसाठी करत असतो, काहीतरी आपल्या देवतेला मागायचं असतं. गुरु आपल्याला फक्त मुक्तीसाठी हवे असतात, की नाही. म्हणून स्वामीजींनी ज्ञानोगतमध्ये किंवा द्वैत भक्तीमध्ये म्हटलं आहे की तुम्हाला इतर गोष्टी मागायची, इतरांना मागा, देवाला कशाला मागता. देव म्हणजे मुख्य देव, रामदासांनी त्याला मुख्य देव म्हटलं आहे. मुख्य देव म्हणजे ब्रह्म, त्याच्याकडे कशाला जाता. पण काय हरकत नाही, कशासाठी तुम्ही जाऊ शकता त्याच्याकडे. वेगवेगळ्या याच्यामध्ये शाखांमध्ये वेगवेगळं म्हणलं आहे. द्वैत आहे, विशिष्टाद्वैत आहे, अद्वैत आहे, वेगवेगळ्या प्रकारे त्याच्याकडे मनोभूमिका, त्याच्याविषयीची मनोभूमिका आहे. परमगुरो भगवत, मग त्यांना भगवान पण म्हटलं आहे की नाही. भगवान व्यास हे परमगुरू आहे, हे नाही. भगवान शंकराचार्य हे गुरु आहेत. भगवान श्रीकृष्ण हे गुरु आहेत. भगवान रामचंद्र हे गुरु आहेत. भगवान श्रीरामकृष्ण हे गुरु आहेत, परमगुरू आहेत, ब्रह्मस्वरूप आहेत की नाही. पांडुरंग हा गुरु आहे, लक्षात घ्या की नाही. देवी ही गुरु आहे, गुरुस्वरूपिणी आहे की नाही. गणपती हा गुरु आहे. जेवढ्या देवता आहेत सगळे गुरु आहेत. ते तुम्हाला ब्रह्मज्ञान देण्यासाठी आहेत, मुक्त करण्यासाठी आहेत की नाही. पण आपण त्यांना आर्त जिज्ञासु अर्थार्थी की नाही. आपल्यामध्ये काही अर्थता असते, काही बरेच खूप सिरियस प्रॉब्लेम असतात, क्रिटिकल प्रॉब्लेम असतात की नाही. जिज्ञासू असते, जिज्ञासा असते, काहीतरी मतलब असतो, काही हरकत नाही. ते ब्रह्मालाही मागतोही देतो, परंतु त्याला खरं काय मागायला पाहिजे की नाही. दुःखापासून तोडी तोडी भवपाशा, ती आरती आहे ना की नाही. दुःखापासून तोडी कष्ट तोडी भवपाशा. दुःख म्हणजे काय, हे सांसारिक दुःख, आपले परेशानी, दिवसभराची कटकट की नाही. बिकरिंग ज्याला म्हणतात इंग्रजीमध्ये, सारखं काहीतरी कटकट चालू असते की नाही. आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडत असतात सतत, त्याला म्हणतात कष्ट. क्लेश म्हणतात त्याला, क्लेश म्हटलं आहे
क्लेशापासून थोडी, दुःखापासून थोडी, पण काय ती देते? भवपाशा तोडी. भवपाश म्हणजे मोहाचा पाश, आहे की नाही? आपण संसाराशी असे अगदी घट्टपणे जोडले गेलो आहोत की नाही? म्हणून त्या सनातन आनंदमय पुरुषाला जाणण्याची इच्छा तुमच्या मनात निर्माण व्हायला पाहिजे की नाही? म्हणून ते परमगुह्य ज्ञान आहे. भक्तिम वै परां कृत्वा, हे पराभक्ती आहे. आणि आपलं कर्माचा विषय चालू आहे. म्हणून भगवत परमगुरो मया शुश्रूषा करोमि इति. मी माझ्या गुरूंची, परमगुरूची, भगवान जे आहेत भगवान परमगुरूची शुश्रूषा करतो आहे. शुश्रूषा, परिचारक. जसा हॉस्पिटलमध्ये परिचारिका असतात ना, मेल नर्सेस असतात, फिमेल नर्सेस असतात, त्या काय करतात? शुश्रूषा करतात, रोग्यांची शुश्रूषा करतात, म्हणजे रोग्यांची सेवा करतात. ते त्याच्या हातात गोळी ठेवतात, गोळी खाल्ल्यानंतर त्याच्या हातात ग्लास देतात, अंगावरून पांघरून टाकतात, म्हणजे त्याला काहीच करता येत नाही. रोगी असा आहे, त्याला स्वतः काही करण्याची इच्छाच नाही राहिली, आहे की नाही? तो फक्त पडून आहे, बाकी त्याला काहीच करता येत नाही. प्रत्येक गोष्ट त्याला करून द्यावी लागते. जसं लहान मुलाला प्रत्येक गोष्ट करून द्यावी लागते. आई मुलाची शुश्रूषा करते, सेवा करते. काय सुंदर कर्मयोग आहे बघा, की तुम्ही गुरुची सेवा करता, आहे की नाही? यज्ञार्थात कर्मणा, तेही त्याला कर्मयोग म्हटलं आहे, की तुम्ही देवासाठी करता आहात, बाकी काही देणं घेणं तुम्हाला नाही आहे. तुम्ही देवाची, परमगुरू भगवंताची सेवा करता आहात. अन्यत्र ते सोडून, अन्यत्र म्हणजे ते सोडून तुम्ही ह्या भावासून दुसरं काही केलं की नाही, देवासाठी करून जे काही करता, कर्मबंधन, तो नियमाच्या अंतर्गत येतं, त्याला बंधन म्हणतात. नियमाच्या पलीकडे कृपा आहे की नाही? म्हणून श्रीरामकृष्ण म्हणतात, मला साधन नाही आहे, भजन नाही आहे, ज्ञानही नाही, सगळंच काही आहे, परंतु मला मात्र शुद्ध भक्ती हे नियमाच्या पलीकडे, लक्षात घ्या, आहे की नाही? नियम कुठे आहे? तुम्ही काहीच देत नाही आणि तुम्हाला मात्र सगळं दबवलं पाहिजे, आणि ते मिळतं. ते आश्चर्य आहे. कारण काय? ती गोष्ट नियमाच्या पलीकडली आहे. इथे म्हणजे जे पेराल ते उगवेल, नियमाच्या अलीकडली गोष्ट आहे. ती मायेच्या राज्यातली गोष्ट आहे की नाही? मायेच्या राज्यामध्ये तुम्ही जेवढं कराल तेवढंच तुम्हाला मिळेल. जेवढं कणिक तुम्ही गहू टाकाल चक्कीमध्ये तेवढंच तुम्हाला पीठ मिळेल. आपल्याकडे नाही, पण पुष्कळ ठिकाणी जितकं 1 किलो गहू टाकतात 1 किलो तुम्हाला आटा मिळून मोजून मिळतो. इथं मला माहीत नाही, मी रायपूरमध्ये बघत होतो, आहे की नाही? मी तुम्ही जेवढं टाकाल मशीनमध्ये तेवढंच तुम्हाला आउटपुट मिळेल आहे. त्याला म्हणतात नियम. मायेच्या राज्यातले नियम असेच आहेत, आहे की नाही? म्हणून त्या सदानंद आनंदमय पुरुषाला, जो आनंदमय आहे, त्याच्याजवळ दुःखच नाही आहे, चैन नाही, चिंता, बेचैनी वगैरे काहीच नाही आहे. जितके जवळ जाल तुम्ही सुद्धा आनंदमय होऊन जा. मय म्हणजे प्राचुर्य, आहे की नाही? सगळंच काय आनंद 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 काही नाही आहे, म्हणून त्याला आनंदमय कोश म्हणतात. आपले 5 कोश आहे ना. हा अन्नमय कोश आहे, शरीर बनलं आहे. प्राणमय म्हणजे आपण ॲक्शन आहे. मनोमय म्हणजे आपलं सूक्ष्म शरीर आहे, सूक्ष्म शरीराचा मुख्य भाग आहे. विज्ञानमय म्हणजे आपलं चेतनत्व आहे. आनंदमय म्हणजे त्या सगळ्यांच्या पलीकडे आनंदमय आहे. लक्ष, आनंद असून तिथे काहीच नाही आहे, कारण तुम्ही परमात्माशी एकरूप झालेले आहे. तत्त्वमसी की नाही? तिथे त्वम राहिलाच नाही आहे, तत् असी, फक्त तेच राहिलेलं आहे, ते परब्रह्मच राहिलं आहे. आणि म्हणून इथे कर्तव्य कोठवर वगैरे हे जे आहे, कर्म किती दिवस करायला हवं, हे प्रश्न सगळे आहेत. महाराज ईश्वरला म्हणजे काय आणि ईश्वर दर्शन तरी कशाला म्हणतात, तसंच ते कशानं होत असतं. हे सगळे जे प्रश्न आहेत आणि त्याच्या उत्तरी श्रीरामकृष्णांनी आपल्याला म्हटलं आहे की हे सगळे संस्कार गोळा करायला पाहिजे, त्याचं महत्त्व कळलं पाहिजे. ते नाही केलं तर विरोधी संस्कार होतात, ते आपल्या हातात नसतं, दोन्ही असतं. आपण सरळ रस्त्याने जातो, पुन्हा काहीतरी तीरपार तिथे जातो, 8 रस्त्याला जातो, तिथे काहीतरी असं वाटतं काहीतरी करवंद मिळतील, आपल्याला बोरं मिळते, जातो तिकडे, पुन्हा रस्ता भटकतो, पुन्हा रस्त्यावर यायचा प्रयत्न करतो, मुख्य रस्त्यावर येता येता आपले प्राण कंठाशी येतात. असे जन्मभर चालत असतं. पण काय हरकत नाही, जितकं शक्य आहे तितक्या महारस्त्यावर चला. त्याला महापंथा म्हटलं आहे. विततो देवयाना, हां उपनिषद म्हणतात. तो महायान आहे, म्हणजे महारस्ता आहे तो.
व्याप्त, विततो म्हणजे विस्तीर्ण महारस्ता आहे की नाही. कठोपनिषद. देवयाना हा देवप्राप्तीचा रस्ता हा आडवळणाचा नाही आहे, सरळ महारस्ता आहे की नाही. विततो देवयाना. म्हणून इथे म्हटलं आहे की म्हणूनच पुराणात म्हटलं आहे की मधुकैटभांचा वध व्हावा म्हणून ब्रह्मादिक देवतांनी महामायेचा धावा केला. सप्तशतीत म्हणजे दुर्गा सप्तशतीत आहे ही कथा, ही तुम्ही वाचली असेल. म्हणूनच काय, ब्रह्मादिक देवतांनी महामायेचा धावा केला म्हणजे प्रार्थना केली. धावा केला, धावा शब्द तुम्हाला माहिती आहे मराठीमध्ये बराच वापरला जातो आहे की नाही. आमचे प्राण कंठाशी आले, तो आमच्याला आता वेळ करू नको, धाव, चालत येऊ नको. द्रौपदीचा धावा प्रसिद्धच आहे. द्रौपदीने धावा केला तर व्याकुळ होऊन प्रार्थना, त्याला धावा म्हणतात. कृष्ण आला तिथे तिला मदत करायला. म्हणून शक्ती समस्त जगताचा मूलाधार. तिच्या प्रांतात आहे, त्या आपला सगळे नियम आहे आणि आपल्याला नियम आवडत नाही आहे की नाही. आपल्याला नियमांच्या पलीकडे जायचं आहे. नियमांच्या पलीकडे जाता येतं, पण याचा अर्थ म्हणजे बेशिस्त नाही आहे, गैरअनुशासन नाही आहे. याचा अर्थ आहे तुम्ही भक्ती की नाही, विवेक. हे विवेक आणि भक्ती असेल, वैराग्य असेल तर या गोष्टी हळूहळू घडत असतात. म्हणून कर्म अशी करा की नाही. मग ते ग्रस्तांची असो, घरच्यासाठी असो, कुटुंबासाठी असो, कर्तव्य कुटपर असो, कोणतंही कर्म लौकिक नाही, सगळे कर्म अलौकिक आहे. हे आपल्याला शास्त्र शिकवतं, गीता शिकवते, उपनिषद शिकवतं, वचनामृत शिकवतं. त्याला म्हणतात स्वामी फिक्टिशियस डिफरन्सेस बिटवीन सेक्युलर अँड दी स्पिरिच्युअल. असं ते काल्पनिक भेद नाही आहे. जे करता ते तुम्ही तवाराधनम शंभो तवाराधनम, जे काही करतो मी ती शंभूची देवाची आराधना असते की नाही. हा एक कर्मयोगाचं एक सुंदरसं प्रारूप आहे. आपल्या डोक्यातलं नाही की आपण कुठेतरी इकडे वाचलं त्याला कर्मयोग नाही. यज्ञ अर्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधन. हां, बाकी सगळं बंधन आहेत. तदर्थम कर्म कौंतेय. अर्जुना, देवासाठीच कर्म कर. मुक्त संग समाचार. आसक्ती सोडून मग काही करतो आहे की नाही, तू मुक्तच होशील. बंधन तुझ्यापासून निखळून पडतील आहे की नाही. निर्गच्छति जगज्जालात पिंजरादिव केसरी. जसं सिंह पिंजरा तोडून फोडून जो बाहेर पडतो, तसं हा जीव ही सगळी बंधनं तोडून फोडून बाहेर निघतो, मुक्त होतो आणि देवाला प्राप्त करून घेतो. पुढच्या वेळी आपण यानंतरचा विषय बघूया. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपाद्रितविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं रामकृष्णं शिरसा नमामि.